आपण सगळ्यांनी कालच पाहिलं असेल, समाज माध्यमांवरती व्हिडिओ प्रसारित होत होते की वसईच्या नाल्यामध्ये 2 चारचाकी गाड्या या वाहून गेल्या आणि त्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आज लक्षवेधी वसईच्या पूर परिस्थितीबद्दल सभागृहामध्ये मी मांडली। वसईला 2017 पासून जी पूर परिस्थिती निर्माण होते त्याला अनधिकृत बांधकामं असतील, पावखळं बुजवणं असेल, अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। पण या सगळ्या गोष्टींवरती उपाय करण्यासाठी 12 कोटी खर्च करून महानगरपालिकेने नीरी आणि IIT कडून अहवाल मागितले होते। पण या अहवालावरती गेल्या 6 वर्षांमध्ये काहीही अंमलबजावणी महानगरपालिकेने केली नाही आणि नाले सफाईमध्ये तर शेकडो कोट्यांचा भ्रष्टाचार हा या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि त्याची ACB चौकशी व्हावी अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे। आज या लक्षवेधीच्या अनुषंगाने जे शहर अभियंत्याचं प्रभारी पद दिलेलं आहे ते गेले 4 वर्ष रिक्त आहे। त्या शहर अभियंत्यांवर कारवाई करून हे रिक्त पद तात्काळ तिकडे सक्षम अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी मी केली आणि उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदया माधुरीताई मिसाळ यांनी हे उत्तर दिलं की 15 दिवसाच्या आतमध्ये शहर अभियंत्याच्या पदावरती सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल आणि नाले सफाईच्या बाबतीतला विस्तृत चौकशी करून सखोल चौकशी करून त्याचा अहवालही पटलावर अधिवेशनाच्या ठेवण्यात येईल असं उत्तर आज माधुरीताईंनी दिलेलं आहे। आणि एकूणच वसईतली जी पूर परिस्थिती आहे त्यासाठी नीरीच्या उपाययोजना करण्यासाठी शासनाकडनं सुद्धा महानगरपालिकेला मदत केली जाईल असं उत्तर मंत्री महोदयांकडनं दिलेलं आहे। मी त्यांचे आभार मानते। आता पण गेली अनेक वर्ष आपण पाहिलं असेल वसई विरार पाण्याखाली जाते, नेमका याला जबाबदार कोण असणार? 2009 पासून महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एकाच पक्षाची सत्ता या महानगरपालिकेवरती राहिलेली आहे। मी म्हणेन त्यावेळेचे सत्ताधिकारी आताचे सत्ताधीश तिथे बसलेले आहेत ते आणि प्रशासकीय अधिकारी हे या वसईच्या भयावह परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याला जबाबदार आहेत आणि म्हणून मी सतत मागणी करते की 2009 पासून आतापर्यंत महानगरपालिकेच्या कामकाजाची आणि महानगरपालिकामध्ये शासनाने दिलेल्या पैशांची चौकशी व्हावी आणि ती मागणी मी सतत करते आणि मला असं वाटतं शासन त्याला न्याय देईल।